आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जो हप्ता होता तो आता जमा करण्यासाठी सरकारने बैठक घेतली। त्यामध्ये बघा आता एका क्लिकवरती 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्यातील सुमारे 90 लाख शेतकरी बांधवांना देखील हा पैसे मिळालेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, एकाच प्रश्नाचं उत्तर हे शेतकरी मागत होते की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार, नेमका हा हप्ता कधी मिळणार, तर याची चर्चा आता तुमची संपलेली आहे। कारण की बघा सरकारने आता डायरेक्ट सांगितलेलं आहे की एका क्लिकवरती 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुमारे ह्या आता 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जास्त शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा भरपूरसे शेतकरी हप्ता आल्यामुळे नाराजगी व्यक्त करू लागलेले होते। आता नेमकं कुठं हा प्रश्न आता त्यांच्या खात्यामध्ये नेमका पडलेला आहे की बाकी शेतकऱ्यांना हप्ता कधी मिळणार। बघा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कदाचित मिळाला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी 100% महत्त्वाचा असणार आहे। मात्र आता बघा सगळ्यांनी इथं प्रतीक्षा संपलेली, पूर्ण विराम इथं लागलेला आहे। बघा आता तुम्हाला हप्ता कधी मिळणार, हप्त्याची तारीख आता इथं सरकारकडून अधिकृतपणे जाहीर झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ज्याची शेतकरी बांधव इथं आतुरतेने वाट बघत होते त्याच्यासाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता थेट खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे अनेक दिवसांची इथं अवस्था इथं संपणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात इथं बघा खऱ्या अर्थाने दिलासादायक बातमी आता त्यांच्यासाठी ही असणार आहे। आता बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यावरती 2,000 रुपये इथं जमा होणार असल्यामुळे त्यांनी आता इथं आनंद व्यक्त करू लागलेले आहे। बघा भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील जमा झालेले आहे। तुम्हाला कदाचित आजचा हप्ता 8वा मिळाला नसतील तर तुमच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा या संदर्भातील एक अतिशय दिलासा देणारे आणि आनंदाची बातमी सरकारने स्वतः आणखी सांगितलेली आहे। बघा ज्यांना हप्ता आलेला नाही त्यांनी काय करायचं, त्यांना हप्ता कधी मिळणार याचं देखील आता सरकारने सोल्युशन सांगितलेलं आहे। बघा 8व्या हप्त्याची इथं विचाराबद्दलची प्रक्रिया सुद्धा अखेर सुरू करण्यात आली आहे। राज्यातील साधारणपणे 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याची आता सरकारने तयारी देखील इथं पूर्णपणे केलेली आहे। आता बघा प्रत्यक्ष पैसे जमा होण्याची प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे। आता बघा खऱ्या अर्थाने आपण जर पाहायला गेलं तर दिलासा देणारं अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट सरकारने घेतलेलं आहे। बघा खरं जर पाहिलं तर PM किसान योजनेच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार असल्याची माहिती आपल्याला मिळाली होती। तर शेतकरी मित्रांनो, बघा मोठा आधार इथं त्यांना मिळाला असता, परंतु आता काही इथं अत्यंत महत्त्वाच्या कारणांमुळे या हप्त्याचा वाटप इथं उशीर झाला। मात्र आता तो उशीर संपला असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। जरी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता इथं देण्यास सरकारकडून उशीर झाला तरी इथं अखेर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। गेले काही दिवस इथं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजगी होती। आता बघा तुम्हाला संपूर्ण मी माहिती सांगतो की हप्ता कधी मिळणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता मिळालेला आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा हप्ता मिळण्याचं बाकी राहिलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता इथं वाटप सुरू आहे। संपूर्ण सविस्तर अपडेट हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असतील तर चॅनलवर सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। तर बघा आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथं जाहीर झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांची नाराजगी दूर झाली असून शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता जवळपास संपलेली आहे असं आपल्याला म्हणायला इथं हरकत नसणार आहे। कारण की बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत खात्यावरती येणार, आज कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार, उद्या कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार, तुमच्या इथं खात्यात हा पैसे कधी मिळणार, आता कोणत्या वेळेवर हे पैसे मिळणार, संपूर्ण सविस्तर डिटेलमध्ये अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओला मात्र शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय व्हिडिओला तुम्हाला काही समजणार नाही, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे। जरी तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे आहे। तर मित्रांनो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। आपण जर पाहायला गेलो तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे इथे वितरणाबद्दल राज्यातील जवळपास 90 ते 91 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी इथं बातमी समोर आली असून तुम्ही हा हप्ता कधी येणार याची वाट पाहत बसला असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा व्हिडिओ आजचा असणार आहे। सध्या समोर आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या काही शेतकऱ्यांची नावे इथं वगळण्यात आली असून अनेकांची इथं रेकॉर्ड आता कट झालेले आहे। तर या उर्वरित पात्र शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याचं वितरण मिळणार आहे। त्या अपडेटमध्ये नेमकं कोणाला हप्ता मिळणार, कोणाला इथं कायमस्वरूपी इथं हप्ता बंद झाला, तुमच्या खात्यात पैसे कधी येणार, किती येणार, नेमकं कोणत्या शेतकऱ्यांनी इथं अपात्र करण्यात आलं, सविस्तर अपडेट आता तुम्हाला समोर पाहायला मिळणार आहे। आता व्यवस्थितपणे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आता बघा शेतकरी बांधवांनो, याच्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे, त्यामुळे हा मुद्दा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल।
पुढची माहिती आता नक्की तुम्हाला समजून घ्यायची. आता विशेष म्हणजे सुमारे इथं महिनाभरापासून PM किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. पण त्यानंतर सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा सुरूच राहिली. आता खरं दोन्ही हप्त्याचं इथं एकत्रितपणे लागू झाला असल्याचं शेतकऱ्यांना इथं मोठा दिलासा मिळाला होता, परंतु ते त्यांना एकत्रपणे हप्ता मिळाला नाही. आता आजही अनेक शेतकरी हप्त्याकडून डोळे उघडून बसलेले आहे. काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यास इथं उशीर झाला. खरं जर आपण पाहायला गेलं तर PM किसान योजनेचा 21 हप्ता खात्यावर जमा झाल्यानंतर इथं फक्त काही दिवसांमध्येच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत असतो. परंतु हे अपेक्षित होतं. परंतु आता बघा, महिना इथं उलटला तरी सुद्धा शेतकऱ्यांना हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे नेमका हप्ता कधी मिळणार याकडे भरपूरसे शेतकरी वळू लागलेले आहे, चिंता करू लागलेले आहे. आता सगळ्यांनाच लक्ष लागलेलं आहे, की मात्र शेतकऱ्यांना इथं बिलकुल घाबरून जायचं नाही. कारण की बघा, सरकारकडून महत्त्वाची माहिती आणि दिलासा देणारा डायरेक्ट अपडेट सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की आता तात्काळ नमोचा हप्ता जमा करायला आपण सुरुवात केलेली आहे. यामध्ये आता या ठिकाणी बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं सगळ्यांना हप्ता भेटणार नाही आणि मिळणार नाही. या योजनेतील काही लाभार्थ्यांना शेतकरी अपात्र झालेले आहे, काही लाभार्थी शेतकरी इथं पात्र देखील झालेले आहे. आता बघा, याची यादी तुम्हाला मी समोर सांगणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, की PM किसान योजनेच्या अंतर्गत भरपूरशा शेतकऱ्यांनी चुकीच्या माध्यमातून अर्ज केले होते. त्यांचे पती आणि पत्नी हे दोन्ही एका योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ लागलेले होते. तर या सर्व शेतकऱ्यांना आता कायमस्वरूपी हप्ता सरकारने बंद केलेला आहे. आता कुठलेच त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण की केंद्र सरकारची योजना म्हणजे PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना म्हणजे आपल्या राज्य सरकारची, महाराष्ट्र सरकारची योजना. तर बघा, केंद्र सरकारची यादी हे आता महाराष्ट्र सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे. आता या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार. हे कसं चेक करायचं समोर मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि याचबरोबर बघा, जर तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये पीक कर्ज किंवा पीक विमा भरला असेल तर तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम कधी मिळणार याची सुद्धा माहिती तुम्हाला पुढे इथं पाहायला मिळणार आहे. आता बघा, तर इथं बघा, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याची वाट बघत आहे. पण हा हप्ता खात्यावरती येण्याआधीच इथं योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. आता बघा, त्यासोबत तपासणी सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संख्या इथं मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. कृषी विभागांकडून मिळालेल्या माहितीनुसार नव्या अटींची इथं कोटेकाट आणि अंमलबजावणी केल्यामुळे जे शेतकरी नियमांमध्ये आणि पक्षांमध्ये बसतील आणि बघा, त्यांना ज्या हप्ता मिळणार असं आता सरकारने सांगितलेलं आहे. मग आता हळूहळू या योजनेतून वगळण्यात आलेले भरपूरसे शेतकरी सध्या अपात्र झालेले आहे. आता बघा, नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांसाठी सखोल तपासणी सुरू आहे. आता हीच तपासणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू असल्यामुळे 8व्या हप्त्याचं वितरणाला इथं उशीर झाला. मात्र सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आले, की पात्र शेतकऱ्यांना इथं बिलकुल काळजी करू नये. आता कारण बघा, त्यांच्या खात्यावरती नक्कीच आणि 100% हा हप्ता आपण जमा करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. थोडा उशीर झाला तरी चालेल, परंतु तुमच्या खात्यावरती 100% पैसे मिळणार. पात्र शेतकऱ्यांना आपण इथं जसं की वंचित राहू देणार नाही. त्यांना 100% हप्ता मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा करण्याची इथं तुम्हाला गरज पडणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कारण की बघा, नव्या नियमांमुळे अनेक शेतकऱ्यांनी इथं खात्यावरती पैसे मिळाले नव्हते हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तुमच्या घरामध्ये जसं की एका शेतीवरती तुम्ही आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, PM किसान योजनेचा तुम्हाला हप्ता जर का जमा झाला असेल तर 100% तुम्हाला देखील नमोचा हप्ता जमा होणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण की बघा, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचाच लाभ घेत असाल, PM किसान योजनेचा लाभ घेत नसाल, म्हणजे तुम्हाला आधी PM किसान योजनेचे पैसे मिळाले नसतील आणि तुम्ही लाभच घेत नसाल, तर हे देखील तुम्हाला पैसे मिळणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. PM किसान योजनेची KYC जशी असते तशी नमोची KYC तुम्हाला करणे आवश्यक असते. तुमच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणे अत्यंत आवश्यक असते. हे सर्व कामे जर का तुम्ही केली असेल, 100% देखील तुम्हाला पैसे मिळणार आहे. बाकी अशा पद्धतीचं नवीन अपडेट होतं. तर असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.